नमस्कार. कर्जा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. पेणमध्ये उत्साहात वटपौर्णिमा साजरी. पेण शहर व परिसरात महिलांनी मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा सण साजरा केला. सकाळपासून महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून वडाच्या झाडाची विधिवत पूजा केली. वडाच्या झाडाला धागा बांधून 7 फेऱ्या मारत पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. यंदा पावसाच्या सरी सुरू असतानाही महिलांचा उत्साह कमी झाला नाही. काही महिलांनी पावसात भिजत छत्री घेऊन वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालताना दिसून आल्या. श्रद्धा आणि परंपरेप्रती असलेल्या त्यांची निष्ठा यावेळी दिसून आली. काही महिलांनी घरच्या घरी कुंडीत लावलेल्या बोनसाई वडाच्या पूजा करून वटपौर्णिमा साजरी केली. वटपौर्णिमा हा महाराष्ट्रातील महत्वाचा पारंपरिक सण असून या दिवशी वटवृक्षाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व दिले जाते. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. या सणातून महिलांची श्रद्धा, परंपरा आणि कुटुंबातील प्रेमाचे नाते अधोरेखित होते. पर्यावरणाच्या दृष्टीनेही वटवृक्षाचे महत्त्व मोठे आहे. वडाचे झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणारे, सावली देणारे आणि पर्यावरणाचा समतोल राखणारे वृक्ष आहे. त्यामुळे वटपौर्णिमेच्या माध्यमातून निसर्गाशी असलेले आपले नाते जपण्याचा संदेश मिळतो. पेण शहरातील विविध ठिकाणी वडाच्या झाडांजवळ महिलांची गर्दी पाहायला मिळाली. पावसाळी वातावरणातही संपूर्ण परिसरात भक्तिमय, उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी कर्जा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.